नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप मोठी अपडेट आलेली आहे. जॉब अपडेट आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून आलेली आहे. जवळ इथे 150 प्लस जागा आहेत. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये इथे मनपा सरकारी जॉब आहे. इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मनपा सरकारी जॉब आहे. महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू दे, तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरू शकता, ॲप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहे. म्हणजे इथे नक्की शिक्षणाची अट काय असणार आहे किंवा फीज किती असणार आहे, एक्झाम कोणत्या पद्धतीने असणार आहे. आपल्याकडे पीडीएफ सुद्धा आहे, 10 पानी पीडीएफ आहे, ते सुद्धा पूर्णपणे माहिती बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, काय आहे, त्याच्यानंतर लास्ट डेट काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. डिटेल्ड व्हिडिओ असणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे, हेल्पफुल असणार आहे. त्यामुळे कोणताही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा तुम्हाला जॉबची गरज असेल तर प्रियांका नागने जॉब्स डेली लेटेस्ट जॉब अपडेट्सला नक्कीच इथे सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स घेऊन येतो. दररोजची नवीन अपडेट असते. 12वी पासवर असू द्या, 4थी पासवर असू द्या, 10वी पासवर असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, IT रिलेटेड असू द्या किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आजची जी सविस्तरपणे पूर्ण माहिती आहे, PCMC रिक्रुटमेंट आहे, यांच्या ऑफिशियल पेजवरून बघत आहोत. रिक्रुटमेंटचे जे डेट्स आलेले आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. PDF सुद्धा आहे, जाहिरात आलेली आहे, काय काय तयारी करायची आहे आपण ते पूर्णपणे बघून घेऊया. सो इथे आपल्याकडे PDF आहे. आपण 10 पानी PDF आहे, 5 मिनिटं समजून घेऊया. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे. आता हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. म्हणजे कशी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, 26/4/2024 पासून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि लास्ट डेट 17 मे 2024 संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे. आणि इथे शुल्क सुद्धा कधीपर्यंत भरायचं आहे तर 17 पर्यंत सांगितलेलं आहे. आणि इथे तुम्हाला जे प्रवेशपत्र जे ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी होणार आहे, ते सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे. वरीलप्रमाणे वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला इथे कळवण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे जी लिंक्स देणार आहे ते नक्कीच तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आता इथे पदनाम, पदसंख्या व आरक्षण तपशील इथे सांगितलेलं आहे. ते 1 बाय 1 बघून घेऊया आपण. इथे 150 जागा आहेत बघा. त्यानंतर इथे सर्वसाधारण आरक्षण असेल त्यांच्यासाठी 19, म्हणजे SC साठी 9, ST साठी 3, VJ साठी 2 आणि इथे ओपनसाठी 19, SUBC साठी 6, EWC तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. माजी सैनिकसाठी आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, होमगार्ड, अनाथ, एकूण असे 150 जागा इथे सांगितलेले आहेत. त्यामधून पद तुम्हाला भरायचं आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे पदनाम, इथे पदनाम सांगितलेलं आहे बघा आणि त्याची सॅलरी सुद्धा सांगितलेली आहे. आता पदनाम म्हणजे इथे अग्निशमन विमोचक आहे किंवा फायरमॅन रेस्क्युअर आहे. आता इथे तुमचं काम काय असणार आहे किंवा सॅलरी किती असणार आहे बघून घेऊया. 19,900 पासून स्टार्टिंग आहे, ते तुम्हाला 63,200 पर्यंत इथं तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. खूप चांगली सॅलरी आहे. इथे बघा, तुम्हाला एज्युकेशन माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्णित असणे आवश्यक आहे सांगितलेलं आहे. राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या 6 महिने कालावधीचं तुम्हाला प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे आहे. MSc IT परीक्षा उत्तीर्णित पाहिजे आहे. त्यानंतर मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असण्याची गरज आहे, हे पूर्ण तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचं वय 30 पर्यंत इथे वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीयासाठी 33 वर्ष सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून माहिती सांगितलेली आहे. शारीरिक किती जे अर्थ असणार आहे ते काय असणार आहे तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकता. क्षमता काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला इथे कोणते कोणते स्पोर्ट्स आहेत त्याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे. वयोमर्यादा सांगितलेली आहे, कमीत कमी 18, जास्तीत जास्त खुला प्रवर्गासाठी 30, मागासवर्गीय अनाथसाठी 33, त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू खुल्यासाठी 43, मागासवर्गीय सदस्यासाठी सुद्धा 43 आहे. हे पूर्ण एज क्रायटेरिया तुम्ही नक्कीच बघून घ्यायचं आहे. परीक्षा शुल्क इथे 900 रुपये असणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 आहे व मागास खुल्या प्रवर्ग उमेदवारांना 1000 रुपये फीज असणार आहे. नॉन रिफंडेबल आहे फी. त्यानंतर माजी सैनिकांसाठी परीक्षा फी माफ आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पदाचे कर्तव्य व जबाबदारी काय असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तुम्हाला इथे आवश्यकतेनुसार करण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. नेमून दिलेलं काम तुम्हाला करणे बंधनकारक राहील, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत काय आहे, ही जी लिंक आहे 26 तारखेपासून ओपन होऊन जाणार आहे, तेव्हा तुम्हाला नक्कीच फॉर्म भरायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे जर ओल्ड नसेल तर, आणि सबमिट बटनवर क्लिक करून तुमचा ID, पासवर्ड, OTP ते येईल तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि सबमिट करून पे करून द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे काही अडचण असलं फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, नक्कीच चेक करून घ्यायचा आहे. आता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत सुद्धा सांगितलेली आहे. पेमेंट गेटवे दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन तुम्हाला पैसे भरण्यास इथे भेटणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला लास्टली काय करायचं आहे, ऑनलाईन अर्जाची प्रत आहे ते तुम्हाला डाउनलोड प्रिंटआउट करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर प्रिंटआउट करायचं आहे. आता फोटो व स्वाक्षरीबाबत सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करायचं आहे. हे वेगवेगळे इथे सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला अर्ज भरण्याच्या वेळेस नक्कीच बघून घ्यायचं आहे. लास्ट डेट 17/5/2024 सांगितलेला आहे. परमनंट जॉब असणार आहे. ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक चाचणी होणार आहे. 26 एप्रिल 2024 पासून सुरू होणारे फॉर्म भरण्यास आणि 17/5/2024 लास्ट असणार आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे, तुम्ही बघू शकता की ते पदनाम कोणते दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला विषय कोणता अभ्यास करायचा आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असणार आहे. मार्क्स किती असणार आहे सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रम करून घ्यायचा आहे. मेल असू द्या फिमेल असू द्या तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. इथे कोणतीही अनुभवाची गरज नाही. फ्रेशर उमेदवार सुद्धा नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. त्यातून महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही असू द्या नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात. खूप मोठी संधी आहे. काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 900 रुपये फी आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड आहे. त्याच्यानंतर इथे ही जी PCMC कडून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला नक्कीच अपडेट करून देणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता. आपलं इन्स्टा पेज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.